आवाज यायला लागला याच्यातून. आता शिक दिसले तू, डोळे चांगले आहेत राव तुझे गारे गारे. चला आता मेथीला पाणी सोडलंय टाकीतलं. काल आहे ना द्यायचं होतं बरं का, पण काल आहे ना राहिलंच द्यायचं. अगं इथं बारीक बारीक उगायला बी लागली आता मेथी. अगं इथं टाकीतलं थोडं प्रेशर कमीच येतोय, तिकडच्या पाईपाला कमीच प्रेशर आहे. पण जाऊन द्या, वरलं तर होऊन जाईन तेवढं. चला आता मी खालून चक्कर मारून येतो मिरच्यातून. आजी गेल्यात बरं का गवत काढायला. आता इथं आहे ना एक जण आहे, ते म्हणलं आम्हाला आहे ना सोमवारपासून 2-2 किलो मिरच्या देत जा. आता त्या बी काढायच्यात, म्हणजे उद्या काढावं लागते आणि मंगळवारी त्यांना द्यायच्यात. आता गवत आलं काढून सगळ्या मिरच्या हे करावं लागते आणि मग त्याच्यावर तणनाशक मारावं लागेल. तर तणनाशक म्हणतो काय म्हणते, रोगर मारावं लागेल. कारण की लई कोकडा झाला त्या मिरचीला. नाही तर कोकड्याचंच औषध आणतो. शक्यतो लोक हेच मारते, रोगरच मारते बरं का, पांढऱ्या माशीला आणि काळ्या माशीला बघून. नाही तर त्या म्हणजे दुकानात जाऊन बघत औषध भेटलं तर. आजीचं किती राहिलं आहे गवत काढ. आज होऊन जाईन मग. एवढ्या 4 अर्ध राहिले तर एवढंच राहिले. इकडं कुठं, इकडे 4 आहेत ना फुलं. परत आलेत भाऊ मिरचीला. ते आजी येते ना, आल्या तर होईल ना. मिरची तोडून लगे फवारा मारायचा आजी बरं का. मी कारले घेऊ घरी. कार किती काले तर किती नाही काय माहिती आता इथं. बाबा बाबा, अरे काय विषय यांचं, हिरवं येत आहे मध्येच पांढरं येत आहे. लचपणात बघावं लागते ना भूया. बापरे, थोडे मोठे अचूक विकायला होते ना राव. विकायला होते ना असे भारी कारले आलेत. इकडे आहेत का काही फुलं तर लई आहेत बरं का. फुलं तुम्ही बघा, मरणाचे पिवळे पिवळे फुलं आहेत. पण काय नर फुलं आहेत ते का कोणते आहेत तेच माहीत नाही. मग आधीच फुलं आहेत सगळे बघा. मला खालून आजीकडून चक्कर मारून येऊस तर इकडे चांगलं मस्तपैकी भिजलंय. दुसरं पाणी चालू आहे याला, कारण की याला आहे ना खरं कालच पाणी पाहिजे होतं, काल नाही भेटलं मस्तपैकी. मग आज दिलंय सोडून टाकीतलं तरी प्रेशर चांगलंच भेटतं गाडी. जसं जसं पाणी खाली जाईल ना टाकीतलं आता, तसं तसं हळूहळू हळूहळू प्रेशर आहे ना कमी 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 होत जाईल. चला आता घरी. बाबा काय करतात काय माहिती. इकडून टाकीत पाणी चाललंय का मलाच काही कळना हो. पाण्याचा आवाज येतो इकडं. इकडून निघलं का इकडं. अरे इकडं निघलं मारणाचं. पॅक करावं लागेल गाडी. हे गच पण इतकं आहे ना काय भाऊ, इथं हात घालू वाटत नाही लवकर. कसं पाणी नाचायला लागलं की प्रेशर जास्त झालं थोडा. थोडं जरी इकडचं तिकडं असलं प्रेशर, तिकडे लगे पाण्यात फरक पडतो. झोपले काय, उठा ना. काय झालं, हात दुखतो काय. अंडे पलटावं लागते. कालच ट्रे मधून ठेवले, इथं ट्रे ठेवलाय, काढून ठेवले होते खाली. कारण की आता ते पिल्ल तयार झाले, फोडायच्या टायमाला ट्रेमध्ये फोडता नाही ते आणले पिल्ल आणलं त्याच्यामुळं. आणि आता हे मशीन करायचं आहे आपल्याला. हे बॉक्स केला आहे रात्री तयार, काल म्हणजे ते करायचं आहे मशीन तयार. ते आता हे पिल्ल निघले का मगच तयार करू. कारण की ना आता हे इकडचे तिकडे झाले का अंडे मशीन तयार करायला 2-3 तास जाते. त्या पिल्लाला काय व्हावं नाही त्याच्यात ते 2-3 तासात. त्याच्यामुळे मग पिल्ल निघले का मस्तपैकी मग मशीन तयार करू. आता याच्यात कमीत कमी 500-600 अंडे बसतील एवढं मशीन केलं आहे. तेवढे अंडे नाही निघत आपली एवढी, नाही तर तेवढे पिल्लं काढले असते. चला भाऊ, कोंबड्या सोडायच्यात मला अजून. मी आत्ता बघितलं इकडे कोंबड्या सोडल्या नाही. ते कोंबडा वर आहे पांढरा, येतो मी कोंबड्या सोडून आता.
त्या 4 पट्ट्या आणि हे राहिलंय गवत. मग झालं गाड्या गवत. 2 गठोडे तर बांधून ठेवले. अरे बापरे लय ऊन पडत आहे रे बाबा. सकाळ सकाळ जेवढं काल काय झालं, काल आहे ना आभळ आलतं, त्याच्यामुळे आज दुपारी बी आल्या होत्या काढायला. आज काय आभळ नाही आहे, त्याच्यामुळं आतनं नाही यायचं. उन्हाचं मीच नाही येऊन द्यायचं त्यांना. आता मका पण वाळायला लागली होती, आता ती काढावं लागेल आपल्याला. अगे आता जागेवरच वाळून द्यायची आहे. मग तशीच उपटायची, गाड्यात भरायची आणि जाऊन द्यायची गौरीला. मिरचीला पाणी सोडावं लागेल भाऊ. आता आज नेमकी सोडता नाही यायचं. आज लाईट आहे ना, सकाळी येणार. उद्या सोडावं लागेल पाणी मिरचीला. थोडी जालीवर सुकल्यावानी सोडावं लागेल गाडी पाणी. अशा मोडात आहेत मिरच्या, काय करावं भाऊ याचं तरी. चल 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 गोल्या. असा आवाज येतोय बाबा. एक कटोडे घ्यावा तर एक पडत आहे, एकाला घ्यावा तर दुसरं पडत आहे. वाकून जावं लागेल आता, नाही तर डायरेक्ट पडून जाईल. पडलं मला भोगवायला गेलाय पुढं. मला निघावं लागेल आता लवकर. चला आता एका साईडने तरी कलंडलेलं जे. बापरे चल रे गोल्या. कुठे गेला काय नाही. याच्यात काय आहे बाबा, याच्यात कशाचा भिजून टाकायचं ते. त्यात भिजत थोडं मीठ टाकावर. त्यात पण टाकलं होतं रात्री. नव्हतं ते थोडी होतं, बारीक होतं ते. हे झाड आहे ना हे गौरी. तुला सोडलेलं आहे का, मोकळी तू का ग? आहे तिथं थोडं खाऊ द्या त्यांना. ते नाही तर सगळा नाच धूस करतात. त्या बघा ते एक तर त्याला तर काय आहे का नाही, घेणं न देणं, पस्तावा, पाणी सगळं घाण करतंय. त्यात जम बसत आहे यार बाबा. काय कशी बघती बाबा. याच्यातले आहेत ना त्या आपल्या मोठ्या पाठीच्या बकऱ्या नाहीत का 2. एक लयच भारी चमकायला लागली भाऊ. एक लय भारी चमकायला लागली, लयच भारी चमकायला लागली ती. आणि या बी काय मोठाले झाल्यात. हे मी आणलेल्या काय जबरदस्त झाल्यात त्या. या माझ्यावर येते ना आता 2-1 महिन्याने. अजून हे जून जुलै मध्ये माझ्यावर येते ना. हे जून जुलै मध्ये माझ्यावर येते ना. नको आत्ताच नको. तिला आलो होते एवढ्या होत्या ना तेव्हा. या 2 लावल्या होत्या. हे नाही ही होती तेव्हा आहे ना. उगं काहीतरी पिल्लं दिले लगेच मिळले ते पिल्लं. काही उपयोगाचं नाही झालं. ही यांना लावलो, यांना लागला होता बाबा ते बोकड का गाभण त्या नव्हते का फर्स्ट टाइमच आहेत. आणि ते मग ते विकल्या का आपण. ते लहानपणी लागले होते ते करडं विकले. ते विकल्याबरोबर ते सगळा राडा झालता देव. सगळा राडा झालता देव. आता याच्यातला आहे ना वाकड्या शिंगाचा बोकड ठेवायचा. वाकड्या शिंगाचीचा 2 बोकड विकून ठेवायचे. तो बॅनल ठेवायचा. तो बॅनल ठेवायचा. मग ह्यो मोठा झाला आणि दुसरा बोकड आला आणि ह्यो विकायचा. आणि ते आता बोकड ठेवायचं जायचं आता. नाही तर ते लई उत्पन्न व्हायला जातं. नाही हे बघा आता एक गाभण आहे याच्यातली. या दोघीपैकी एक गाभण आहे, एक गाभणच नाही. ती म्हातारी तशीच राहिली, ही तशीच आहे. आता या 2 येत्या. कारण की ते ना बोकड इथं कोणाचं भेटत नाही एक तर चांगलं लवकर, कोण देतं नाही लवकर. त्याच्यामुळे आपलं घरचाच बरा आहे. अहो ह्यो ठेवायचा आहे बोकड आपल्याला घरी आता. बाकी ते 2 गायब. गावरे तिकडं नाही, इकडं वय. इकडं वय. तिकडं काय, तिकडं काय तुझं हा. लागले बाबा आरडायला. लागले आरडायला.
ते थर्मोकॉल कुठं भेटन आपल्याला? पडलो होतो. ते बॉक्स आणायचे. बॉक्स नाही, ते शीट येते थर्मोकॉलचे असे लांब मोठले, ते कुठं भेटते? ते लावायचे आतून. स्टेशनरी मध्ये चौकशी करावं लागेल. ते लावायचे आतून, गरम राहिलं पाहिजे असं. स्टेशनरी का एक साईड बल्ब पण ते सगळं बरं का, आणि एका साईडला अंडे ठेवायची. इकडून मग इथं एक बल्ब पण इथं एक बल्ब, इथं आणि असं फॅन लावायची. डायरेक्ट अंड्याला लागली पाहिजे हवा. वरती लावलं ना वरच्या अंड्यांना लागेल, खालच्या अंड्यांना हवा नाही लागायची. खालून लावलं तर खालचं तसंच होईल. कडीन लावलं ना शेजारी बरोबर अशी हवा लागेल. बरोबर जा अंतर ठेवलंय मी त्याचं आपल्या याचं. का चला भाऊ आता जेवण करतो. थोडं बसत आता लय उन्हात जाळायला लागायला लागलं. लय टाईम लावला तो आपण. जाळायला लागायला लागले. हां म्हणून थांबलो होतो. नाही बसलो होतो. जांभळी झाडाला जांभळं येते ना बाबा. यावेळेस जांभळं येते ना म्हणलं खायला. कधी येते ते? जून जुलै ना, पावसाचे झाड. देठ तेव्हा तर 1 वर्ष होईना आपल्याला यूट्यूबला. 15 ऑगस्टला. जून जुलै ऑगस्ट हे ना गोवाल्या बसतो का तिथं? थोडी हिरवं कापड लावायला पाहिजे. एका वाईन लावून देऊ आपण. ते बसते तरी उन्हाचे. ते बघा ना कसा आडवा बसलाय मस्त पैकी. झाडाया सुद्धा लागणार नाही. ड्रम झाडाया आडी ते तिथं खाली सगळं ओलं आहे. वरतून झाडं सावली. मस्त निवांत बसलाय गडी. आता आजीन मी आहे ना गोठ्यावर चाललोय. गोठ्यावरून आपल्याला मांजरीचं पिल्लू आणायचं आहे. आत्ताच नव्हतं आणायचं बरं, कारण की आहे ना आता माझ्या मते 2-1 आठवडे झाले असतील दिलंय तिने. पण आता विषयात झालाय अजून 2-3 आठवड्याने आणायचं होतं आपल्याला. पण आता विषयात झालं की ती मांजर आहे ना कोणतरी मारून टाकली राहू त्यांची मांजर. मग आता ते पिल्लू आहे ना ते आणावंच लागेल. ते पिल्लं लई अडवाणी करायला लागलेत. आता 2-3 पिल्लाला अजून बघावं लागेल. कोणाला तरी लागत असले देऊन टाकू. एक आपल्याला ठेवायचं आहे, एक त्यांनाच ठेवायचं आहे. आणायची नव्हती बरं का अजून एक तरी आठवडाभर तरी दुधासाठी. म्हणजे काय आईचं दूध पेलं का चांगलं हे होतं. पण आता कोण हुशार होतं काय माहिती, मारून टाकली त्यांनी. चला येऊ घेऊन पिल्लू. ओय कधी मेली मांजर? कधी मेली मांजर? कोण आरडत आहे घरात? कधी येली आता? तुमच्या शेळ्याला लवकर येतात बाबा. हा सगळे यावेळेस बोकडे. हे असं कसं आहे? हे असं का म्हणे तोंड असं कसं काय? कसं चाव फिसकत बोका तर नाही तेव. कांदे टाकत तिथली. बस रे. नवी पॅन्ट आहे दादा. आत्ता शिक दिसले तू. डोळे चांगले आहेत राव तुझे गारे. हा आलो. चला आता घरी. चल रे येऊ का? हा चला चल गोल्याचे दुसरं. चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ आपण इथंच संपू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. बाय. अगदी इथं मांजर चावली मला. या बघा रक्त झालंय चांगलंच. मग चावली भो. आता याला पिल्लू निघलं का? आवाज यायला लागला याच्यातून. अरे वा, एक सोनेरी कलर निघला बाहेर. निघू दे आता. चाल झाले त्याला. टच किती जरा पाडले काय माहिती. टच बघावं लागते. काय झालं? बघा ना राव तुम्ही काय बाहेर बसले. बघा ना किती निघली. आजी पाण्याची बाटली आणा, पाणी टाकायचंय. अयो त्याचे चू करते. एक निघलं पाणी नाही याच्यात पाणी टाक. अहो दरवेळेस 3दा काढले तर आपण. सोनेरी कलरची एक आहेच त्यात पांढरं. सोनेरी कलर हे सुरू होते का? काय पाणी कमी नव्हतं. पाणी आता वाढलं ना त्यातलं.
चला भाऊ बरं झालं निघलं एक ओके.